नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आता डॅडींच्या समोर हात जोडून उभा आहे आणि तो डॅडींना म्हणत असतो की तीच परिस्थिती, तीच वेळ, तीच सिच्युएशन आणि आज पुन्हा डॅडी तुम्ही आमच्या मदतीला धावून आलेला आहात. आज हे सगळं पॉसिबल झाले ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. पण इकडे आशा आणि तुळजा या दोघींनाही माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे. कारण हे सगळं करणारी व्यक्ती फक्त आणि फक्त डॅडीच असू शकते एवढं त्या दोघींनाही माहिती आहे. आणि त्याचमुळं त्या दोघीही रागाने पाहत असतात. कारण सूर्याने हात जोडलेले असतात डॅडींचे आणि डॅडींना म्हणत असतो की तुमच्यामुळे आज माझं कुटुंब वाचलेलं आहे, आज माझं घर रस्त्यावर, माझे कुटुंब रस्त्यावर येण्यापासून वाचलेलं आहे. हे सगळं सूर्या बोलत असतो. परंतु डॅडींनीच हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट मात्र सूर्याला माहिती नसते. ते सगळं माहिती असतं ते म्हणजे तुळजाला आणि आशाला. त्या दोघींनाही खूप राग आलेला असतो. त्या दोघीही खूप रागाने पाहत असतात. त्या म्हणत असतात की ह्याचा खरा चेहरा समोर आणलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता तेजू जी आहे तिला काहीच माहीत नसतं की घरी काय झालेलं आहे, आपली आई आलेली आहे, या कोणत्याच गोष्टींबद्दल तिला माहिती नसती. मग तेजू आहे ती शाळेतून निघालेली असते. मुलं भेटतात. मुलं म्हणतात की मॅडम तुम्ही सुट्टीवर जाणार आहात का? आम्हाला तुमची खूप आठवण येईल, आम्ही तुम्हाला खूप मिस करेल. आणि तेवढ्यातच तेजूला चक्कर येऊ लागते. तेजू सांगते की मी काही दिवसांसाठी सुट्टीवर चाललेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता धनूला घरी आणून सोडलेलं असतं ते म्हणजे जिमने आणि धनू तिथं उभी असते. तर घरी कोणाला अजून माहिती नसतं काय झालेलं आहे. आणि दत्तूने जातानाच इकडे सांगितलेलं असतं की हे बघ इथे कोणाला काही सांगू नकोस, कारण बघूया नंतर काय करायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नाना तिथं असतात आणि नाना धनूला म्हणतात की का गं काय झालंय? धनू शांतच असते. धनू म्हणत असते हे सगळं ना माझ्याच बाबतीत होते. कारण जेव्हा आईला जायचं होतं निघून तेव्हा तिला काहीच वाटलं नाही, ती सोडून गेली. आता तिला वाटलं ती माघारी आली. तुम्ही विचार केला नाही माझं आणि जिमचं लग्न लावताना ते अजिबात खुश नाहीत माझ्यासोबत, तेव्हा तुम्हीही विचार केला नाही, तुम्हीही तुमच्या मनाप्रमाणे वागलेले आहात. हे सगळं धनू बोलत असते, खूप रागारागात बोलत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, हे माझ्याच बाबतीत का घडतंय, हा प्रश्नही तिला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की बास बास झालं आता, खूप झाले, मी खूप सहन केलेलं आहे, यापुढं काहीही सहन करणार नाही, असं म्हणत धनू ओरडून बोलत असते. तेव्हा धनू म्हणत असते की तुम्हाला वाटलं लग्न लावून द्यावं, तुम्ही लग्न लावून दिलं. नाना तुम्ही एकदाही विचार केला नाही माझं आणि जेमीचं लग्न लावल्यावर काय होईल. तुम्हाला जराही वाटलं नाही की मला सांगावं, मला विश्वासात घ्यावं. जिमला तुम्ही जिम काढण्यासाठी पैसे देतो म्हणालात आणि आमच्या दोघांचं लग्न लावून टाकलं. तेव्हा तुम्हाला नाही वाटलं की आमच्यावर काय परिस्थिती ओढवेल. अहो आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करत नाही, कसं शक्य आहे आम्ही एकमेकांसोबत संसार करणं. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे आता तेजू असते ती चक्कर येऊन पडणार असते आणि त्यावेळेस तिला सावरायला येते ती म्हणजे मंजुळा. मंजुळा आहे ती तेजूला सावरते आणि तिला म्हणते काय झालं, घरातून खाऊन निघाला नव्हता का तुम्ही, तुमची तब्येत ठीक नाही आहे का, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र तेजू म्हणत असते नाही, कसं आहे माहिती आहे का, गोळ्या घ्यायच्या होत्या ना त्या मी घेतल्या नाहीत त्याच्यामुळे झालं. ती म्हणते का काय झालं, डोक्याला हात लावून बघते आणि म्हणते तुम्हाला तर काही बरं वाटत नाही, असं काही नाही आहे, तुम्ही तर चांगले आहात. तेव्हा सांगते की मी 2 जीवाची, मी आई होणार आहे असं तेजू सांगत असते. तेव्हा मंजुळा म्हणते एकच भारी, एकच नंबर आहे हे सगळं. तेवढ्यात दत्तू तिथं आलेला असतो. दत्तू म्हणत असतो की अगं तेजू अक्का काय झालं. तेजू सांगते काय नाही. तेव्हा ती सांगू लागते मंजुळा की यांना ना चक्कर आली, तुमची काही बहीण आहे काही. तेव्हा तो म्हणतो हो तसं समजा, असं दत्तू सांगत असतो. आणि मग दत्तू म्हणतो चल मी सोडतो तुला, असं म्हणत दत्तू आता तेजूला घेऊन निघालेला असतो. दत्तूला माहिती असतं इकडे आता नानी भयानक अशी चिडलेली असते आणि नानी चावचाव करतच घरी येते. कारण बाहेर बायकांनी गोंधळ घातलेला असतो आणि नानांना जी गोष्ट कळलेली होती ती अजून नानीला कळलेली नसते. दत्तूने पण धनूला सांगितलेलं असतं की काही घरी सांगू नको. आणि नानी ओरडत आलेली असते, एक तर असली सून आमच्या घरात आणली, माझ्या लेकाच्या गळ्यात बांधलेली आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे असं नानांना म्हणत असते. बाहेर कुठं तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही आहे. आणि आता हिच्या आईनं येऊन आमचं वाटोळं केलं. हिच्या आईनं जे काही केलेलं होतं ते आता पुन्हा आलेली आहे आणि हिच्या भावानं तिला घरात ठेवून घेतलेली आहे. आईनं करायचं, लेकानं फेडायचं आणि ते आमच्या नशिबाला येत आहे. लोक आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवत नाही आहेत. हे सगळं नानी बोलत असते. नानीला खूप राग येत असतो. नानीला कळतच नसतं की आपण किती बोलतोय, काहीच गरज नाही आहे. तेवढ्यातच धनू तिथं पाहत असते. दत्तू आलेला असतो. दत्तू म्हणत असतो की असू दे ठीक आहे,
मला माहिती आहे, कारण आता गावात सगळ्यांनाच कळलेलं आहे. कारण धनू म्हणत असते की मी कोणाला काही सांगितलेलं नाही. परंतु गावात सगळ्यांना कळलेलं आहे आणि सगळ्यांना कळणारच होतं. ही गोष्ट मात्र यांच्या दोघांच्याही लक्षात आलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता त्या मावशी ज्या असतात, ज्या सूर्याच्या गाडीमध्ये दूध वाढत असतात, त्या आलेल्या नसतात. तेव्हा तो तिथे येतो आणि म्हणतो, "दुर्भाग्य का ग, का झालं? आज दूध वाढायला नाही आलीस?" तेव्हा दुर्भाग्य म्हणू लागते की "का रे, उद्यापासून काय तू येऊ नकोस माझ्याकडे, मी काय तुझ्या गाडीत काय दूध बीत घालणार नाहीये." असं सगळं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आता घरी तो आलेला असतो, सामानही त्याला तेवढं मिळालेलं नसतं. आणि त्याच वेळी तिथं विचारत असतात, ती म्हणजे राजू, भागू सगळे विचारत असतात, "काय झालं दादा, एवढंच सामान आणलेस तू?" तेव्हा तो म्हणतो की "माणसं ना विचित्रच वागत आहेत." तेवढ्यात भागू येते आणि म्हणते, "माझी प्रश्नमंजुषा मला सोडवायची होती." तेवढ्यातच तिथे तो म्हणतो की "नाही मिळाली, त्या दुकानदाराने मुद्दामच नाही दिलेली मला." हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे तुळजा बोलत असते आणि अचानक लाईट जाते. भागू म्हणते, "थांब, मी बघून आले." बाहेर जाते, सगळीकडे लाईट असते. ती इकडे तुळजा म्हणत असते की "फ्यूज गेलाय का बघूया." मग फ्यूज गेलाय का चेक केलं जात असतं. परंतु फ्यूज गेलेला नसतो. सगळेजण बसलेले असतात. सूर्या म्हणत असतो, "ती बाहेर बाई बसली ना, तिला विचारा. तिच्यामुळे अजून काय काय भोगायला लागणार आहे." दुसऱ्याच दिवशी सकाळी राजू पाणी चालू करून बघते, तर नळाचं पाणीही गेलेलं असतं. राजूलाही कळत नाहीये की आता काय करायचं. ती म्हणते, "दादा, पाणी पण गेले, पाणी नाहीये. सगळीकडे पाणी आलेलं आहे." इकडे डॅडी आणि छत्री बोलत असतात. छत्री म्हणत असतो की "खरंच डॅडी, मानलं पाहिजे तुम्हाला. काय भारी डाव टाकला हो तुम्ही. खरंच वाटच लावली त्याची. सगळं तुम्हीच केलं, बहिष्कार टाकाय तुम्हीच लावला, थांबवलं तुम्हीच आणि पुन्हा त्या सूर्याला पायाशी आणलं." तेव्हा डॅडी म्हणतात की "आता बघ, तो सूर्य आहे ना, स्वतः त्याच्या आईला लाथा घालून बाहेर काढेल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. कारण कळणारही नाही त्यांना की काय झालेलं आहे." आता सूर्या बाजारात निघालेला असतो. त्याला काही साहित्य घ्यायचं असतं, भाजीपाला घ्यायचा असतो. पण तिथे लोक मात्र सूर्याला भाजीपाला देत नसतात. लोकांचं असं म्हणणं असतं की "नाही, काही झालं तरीही आत्ता तुम्ही जे काय बोलत आहात ते आम्हाला अजिबात मान्य नाही." असं लोकांचं चाललेलं असतं. "तुला आम्ही काहीच देऊ शकत नाही, तू निघ इथून." असं म्हणत सूर्याला हकलवत असतात. सूर्या मात्र म्हणत असतो की "हे सगळं काय चाललंय? हे सगळं माझ्यासोबत का होतंय? मी काय चूक केलेली आहे?" असे अनेक प्रश्न सूर्याला पडलेले असतात. तेजूसाठी शालन आता सरबत घेऊन आलेली असते आणि तेजू म्हणत असते की "काय झालं?" तेव्हा शालन म्हणते की "हे घे." आणि मालन येते आणि मालन म्हणू लागते की "अक्का, चला स्वयंपाकाचं जरा बघून घेऊया." असं म्हणत ती घेऊन जाते. स्वयंपाक काय करायचा आहे हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सूर्या दुकानाकडे येतो. दुकान अजून बंदच असतं म्हणून तो विचारू लागतो. तेव्हा मात्र काजूपुड्या म्हणतात की "सूर्या दादा, ते बघ ना." आणि मग सूर्या दुकानाकडे पाहतो तर त्याला धक्का बसतो, कारण दुकानावरती तिथे निषेध लिहिलेला असतो, बहिष्कार टाकलेला असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे तुळजा पाणी भरण्यासाठी गेलेली असते विहिरीवरती. तिथं बायका आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की "तुला पाणी मिळणार नाही." आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं. सगळ्या गावातल्या भिंतींवरती सूर्याच्या नावाची, त्याचबरोबर आईची बदनामी केलेली असते. तेव्हा तात्यांना मात्र खूप त्रास होत असतो. तात्या सगळं ते पुसून टाकत असतात. तेव्हा एक माणूस म्हणत असतो की "हे सगळं काय चाललंय? कारण तुम्ही कितीही पुसलं तरी तुमच्या घराण्याला लागलेला बट्टा जो आहे तो पुसला जाणार नाही." आणि तात्यांना तो पाडतो पायात पाय घालून. तेव्हा सूर्याला भयानक राग आलेला असतो आणि सूर्या मात्र धावून जातो. दुकान उघडलेलं असतं, तर दुकानात पण आता लोकांनी फेकलेलं असतं. डॅडींकडे सगळी माणसं आलेली असतात, सरपंच वगैरे, आणि म्हणत असतात की "डॅडी, आता तुम्हीच सांगा काय करायचं आहे ते." आणि सूर्यावरच्या घरावरती बहिष्कार टाकलेला आहे. आणि आता मात्र ही गोष्ट सगळ्यांना कळलेली असते आणि सगळेजण तिथंच असतात. सगळे म्हणत असतात की आता पुढे काय करायचं आहे. आणि ही गोष्ट आमच्या सुनबाईंना तेवढी कळली नाही पाहिजे असं डॅडी बोलत असतात. आणि तेव्हा मात्र तेजूने हे सगळं ऐकलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.